नमस्कार शेतकऱ्यांनो, स्वागत आहे तुमचं. तुम्ही पाहत आहात तुमचाच आवडता द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल. संपूर्ण महाराष्ट्रात या आठवड्याभरात आपल्याला कसं हवामान पाहायला भेटणार आहे या विषयावर तुम्हाला सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या संपूर्ण आठवड्याभरात राज्याच्या कोणत्या भागात उष्णतेची लाट अधिक प्रमाणात आपल्याला दिसणार आहे, तसंच राज्याच्या कोणत्या भागात काही वेळासाठी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता राहणार आहे या विषयावर तुम्हाला सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तात्पुरता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल आणि असेच हवामानाचे अंदाज जर तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा. सध्याचे जर आपण हवामान प्रणाल्या बघितल्या तर एक कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून साऊथ इंटिरियर कर्नाटकाच्या भागापर्यंत बनलेला आहे, पण याचा प्रभाव खूप जास्त कमी आहे. यामुळे या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपात हलका ढगाळलेलं वातावरण दिसत आहे. तसंच आता आपण पाहू शकता दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये तुरळक स्वरूपात विजेच्या कडकडाटासोबत सध्याच्या काळात पाऊस सुरू आहे. बाकी राज्यामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं आहे आणि उष्णतेची लाट राज्याच्या अनेक भागामध्ये आज दिवसभरात सुद्धा पाहायला मिळालेली आहे. आज दिवसभरातील कोकणापासून तर विदर्भाच्या भागापर्यंत आपण जर तापमान बघितले तर अलिबागमध्ये 34 डिग्री असं तापमान होता, डहाणूमध्ये 31 डिग्री, गोव्यामध्ये 33.6 डिग्री, हरनईमध्ये 32 डिग्री, मुंबई सेंट्रलमध्ये 32.5 डिग्री, मुंबई साऊथमध्ये 31 डिग्री, तसंच रत्नागिरीच्या भागात 3 डिग्री असं आपल्याला टेम्परेचर्स कोकणच्या भागामध्ये पाहायला मिळालेले आहेत. तसंच मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये अहमदनगरच्या भागामध्ये 41 डिग्री, जळगावच्या भागामध्ये 39 डिग्री, कोल्हापूरच्या भागामध्ये 34 डिग्री, महाबळेश्वरच्या भागामध्ये 30 डिग्री, नाशिकच्या भागामध्ये 38 डिग्री, पुण्याच्या भागामध्ये 37 डिग्री, पुणे एपीच्या भागामध्ये 37 डिग्री, सांगलीच्या भागामध्ये 34 डिग्री, सोलापूरच्या भागामध्ये 39 डिग्री असं आपल्याला मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये तापमान पाहायला मिळालेले आहेत. मराठवाड्याचा भाग बघितला तर औरंगाबादमध्ये 39 डिग्री, नांदेडच्या भागामध्ये 39 डिग्री, उस्मानाबादच्या भागामध्ये 39 डिग्री, तसंच परभणीच्या भागात 40 डिग्री असं आपल्याला मराठवाड्याच्या भागामध्ये टेम्परेचर्स मॅक्सिमम पाहायला मिळालेले आहेत. विदर्भाचा भाग बघितला तर अकोल्यामध्ये सर्वाधिक तापमान आपल्याला संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळालेलं आहे. 42 डिग्री असं टेम्परेचर्स तिथे अकोल्याच्या भागामध्ये राहिलं आहे आज दिवसभरात. अमरावतीच्या भागात 40 डिग्री, ब्रह्मपुरीच्या भागात 40 डिग्री, बुलढाण्याच्या भागात 39 डिग्री, चंद्रपूरच्या भागात 41 डिग्री, नागपूरच्या भागात 38 डिग्री, वर्ध्याच्या भागात 40 डिग्री, यवतमाळच्या भागात सुद्धा 40 डिग्री असं आपल्याला विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये उष्णतेची लाट तीव्र अशी पाहायला मिळालेली आहे. विदर्भाच्या भागात उष्णतेची लाट तीव्र असा पाहायला मिळालेली आहे. जर आपण येणाऱ्या दिवसात राज्यात आपल्याला कसे टेम्परेचर्स पाहायला भेटणार आहेत, कुठे आपल्याला अधिक प्रमाणात उष्णतेची लाट पाहायला भेटणार आहे याबद्दल जर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या 24 तासामध्ये विदर्भाच्या अधिकांश भागामध्ये उष्णतेची लाट कायम पाहायला भेटू शकते. मराठवाड्याचाही अधिकांश भागामध्ये उष्णतेची लाट आपल्याला कायम पाहायला भेटू शकते. तसंच आपण येणाऱ्या 28 आणि 29 तारखेच्या मधात पाहिलं तर विदर्भाच्या अनेक भागामध्ये खास करून पश्चिमी विदर्भात अकोला, बुलढाणा या भागामध्ये खूप जास्त तीव्र अशी उष्णतेची लाट आपल्याला पाहायला भेटू शकते. इकडे मराठवाड्याच्या अधिकांश भागामध्ये जळगाव या भागामध्ये सुद्धा, नाशिक, नंदुरबार या भागामध्ये सुद्धा येणाऱ्या 28 आणि 29 तारखेला उष्णतेची लाट तीव्र अशी पाहायला भेटू शकते. कोकणच्या भागामध्ये साधारणपणे टेम्परेचर्स कमीच आपल्याला पाहायला भेटणार आहे. जास्त टेम्परेचर्स वाढ आपल्याला कोकणच्या भागात दिसणार नाही आहे. येणाऱ्या 29 आणि 30 तारखेच्या मधातलं बघितलं तर या मधात आपल्याला पाहायला भेटत आहे विदर्भाचा खास करून भागात आपल्याला 40पेक्षा जास्त तापमान पाहायला भेटू शकतात. खास करून अकोला, बुलढाणा, तसंच अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये 40पेक्षा जास्त तापमान आपल्याला पाहायला भेटू शकतात. इकडे मराठवाड्याच्या अधिकांश भागामध्ये उष्णतेची लाट कायम दिसणार आहे. जळगावच्या भागात सुद्धा उष्णतेची लाट आपल्याला कायम दिसत आहे. येणाऱ्या 30 आणि 31 तारखेचा मधासुद्धा इथे मध्य महाराष्ट्राच्या अधिकांश भागामध्ये आपल्याला उष्णतेची लाट पाहायला भेटू शकते. सर्वाधिक उष्णतेची लाट हे विदर्भाच्या भागात आपल्याला पाहायला भेटू शकते आणि मराठवाड्याच्या भागात आपल्याला पाहायला भेटू शकते. सावधान रहा. 29 तारखेपासून राज्याच्या अनेक भागामध्ये उष्णतेची लाट राहणार आहे आणि यामुळे आपली सुरक्षा ठेवा, उन्हापासून आपला बचाव करा. तसंच आपण येणाऱ्या 31 आणि 1 तारखेचा मधातला बघितलं तर विदर्भाचा अधिकांश भागामध्ये 42 डिग्री अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आपल्याला जाताना
पाहायला भेटू शकते। आपण स्पष्ट रूपात पाहू शकता या भागामध्ये आपल्याला 42 डिग्रीपर्यंत तापमान पाहायला भेटू शकते। अधिकांश भागामध्ये अशी स्थिती राहू शकते। येणाऱ्या 1 आणि 2 तारखेच्या मधात सुद्धा अधिकांश भागामध्ये अशी स्थिती राहू शकते आणि आपण स्पष्ट रूपात पाहू शकता यामुळे आपली तब्येत खालवू शकते आणि यामुळे नक्कीच आहे की दुपारचे कामं आता आपल्याला टाळावे लागतील। तर 2 आणि 3 तारखेच्या मधात सुद्धा अशी परिस्थिती आपल्याला राज्याच्या अनेक भागामध्ये पाहायला भेटू शकते। जर आपण पुढच्या 24 तासाचा न्यूमरिक डेटा मॉडेल बघितला तर पुढच्या 24 तासामध्ये राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं असं हा डेटा मॉडेल आपल्याला दाखवत आहे। पण स्थानिक पातळीवर इकडे कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या आसपास ढग निर्माण होणार आहेत आणि या भागामध्ये तुरळक स्वरूपात काही वेळासाठी विजेच्या कडकडाटासोबत पुढच्या 24 तासामध्ये पावसाची स्थिती आपल्याला पाहायला भेटू शकते। तसंच आपण येणाऱ्या 28 आणि 29 तारखेच्या मधातलं पाहूया तर या भागामध्ये आपल्याला कुठेही पाऊस पाहायला भेटणार नाही आहे। राज्याच्या अनेक भागामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं आपल्याला दिसणार आहे। येणाऱ्या 29 आणि 30 तारखेच्या मधात सुद्धा राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं राहणार आहे। तसंच येणाऱ्या 30 आणि 31 तारखेच्या मधात सुद्धा राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं आपल्याला दिसणार आहे। पावसाची शक्यता खूप जास्त कमी आहे। 31 आणि 1 तारखेच्या मधात सुद्धा प्रामुख्याने हवामान कोरडं राहणार आहे। तसंच येणाऱ्या 1 आणि 2 तारखेच्या मधात सुद्धा राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं राहणार आहे। तसंच येणाऱ्या 2 आणि 3 तारखेच्या मधात तुरळक स्वरूपात इकडे दक्षिण पश्चिम भागात पाऊस असू शकते, चान्सेस आहेत, प्रोबॅबिलिटी आहे। पण येणाऱ्या अपडेट्समध्ये तुम्हाला नक्की सांगण्याचा आपण याबद्दल प्रयत्न करू। इकडे पाहू शकता बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेला आहे आणि हा सायक्लॉनिक सर्क्युलेशन हळूहळू एक कमी दाबाचा स्वरूपात आपल्याला बंगालच्या उपसागरामध्ये पाहायला भेटू शकते। या सिस्टमवर आपलं लक्ष राहील। हा सिस्टम कमी दाबाचा क्षेत्र बनते का, डिप्रेशन बनते का, यावर आपलं लक्ष राहील। येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण या सिस्टमबद्दल तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू। हा सिस्टम बंगालच्या उपसागरामध्ये जर चक्रीवादळ बनला तर याचा प्रभाव ओडिसाच्या भागामध्ये जाणवणार आहे आणि जर हा ओडिसाच्या भागाकडे आला तर यामुळे महाराष्ट्राच्या भागामध्ये अतिशय जोरदार वादळी वाऱ्यांसोबत अतिशय गारपिटीसोबत पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते। पण हे खूप लांबीवरचा हवामान अंदाज आहे, यावर आपलं लक्ष राहील। हा सिस्टम कसा बनते, कसा इंटेन्सिफाय होते, यावर आपण अपडेट्स तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये देत राहू। तसंच आपण समोर वाढलं आणि 3 आणि 4 तारखेच्या मधातलं पाहिलं तर 3 आणि 4 तारखेला हा सिस्टम आपल्याला इथे इंटेन्सिफाय होताना दिसत आहे। होऊ शकते की हा डीप डिप्रेशनपर्यंत जाओ, सायक्लॉन पण बनो, पण आता आपण यावर काही बोलू नाही शकत कारण हा सिस्टम कसा इंटेन्सिफाय होते हे आपण अद्यापही क्लिअर नाही आहे। हवामान केंद्राकडून याबद्दल काही पण क्लिअरन्स आलं नाही आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रावर किती टक्के होणार आहे हे सुद्धा आताही आपण सांगण्याचा स्थितीमध्ये नाही आहे। जेव्हा पण याबद्दलचे अपडेट्स येईल ते तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण नक्की सांगण्याचा प्रयत्न करू। सध्या आपण पाहू शकता राज्याच्या कोणत्याही भागात हा न्यूमरिक डेटा मॉडेल आपल्याला पाऊस दाखवत नाही आहे। 3 आणि 4 तारखेचा मधात संपूर्ण आठवड्याभराचा विदर्भाचा जर आपण हवामान अंदाज घेतला तर या संपूर्ण आठवड्याभरात विदर्भामध्ये ड्राय कंडिशन आपल्याला पाहायला भेटणार आहे। पावसाची शक्यता विदर्भाच्या भागात नाही दिसत आहे। तसंच बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिमच्या भागात सर्वाधिक तापमान जाण्याची शक्यता आहे। येणाऱ्या 29 तारखेपासून वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या भागातसुद्धा 40पेक्षा जास्त तापमान आपल्याला पाहायला भेटू शकतात आणि यामुळे आपली तब्येत खालवू शकते। दुपारचे कामं यामुळे आपण टाळावे आणि शेतातले कामंसुद्धा दुपारच्या वेळेस नाही करावे अशी हवामान केंद्राकडून माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। तसंच इकडे उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगावचा भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा या आठवड्याभरात ड्राय वेदर राहणार आहे, पावसाची शक्यता नाही आहे आणि टेम्परेचर्स या भागामध्ये खास करून नंदुरबार, धुळे आणि जळगावच्या भागामध्ये 40पर्यंत जाण्याची शक्यता आहे। तसंच इकडे औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडच्या भागात सुद्धा ड्राय वेदर असणार आहे, पावसाची शक्यता खूप जास्त कमी आहे। औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडच्या भागात टेम्परेचर्स 40पेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे। बीड आणि लातूरच्या भागात सुद्धा अशी शक्यता आहे। ऑलमोस्ट ड्राय कंडिशन असणार आहे पूर्ण आठवड्याभरात आणि या भागात सुद्धा टेम्परेचर्स 40पेक्षा जास्त आपल्याला पाहायला भेटू शकतात। तसंच येणाऱ्या 3-4 तारखेला इकडे पुण्याचा काही भाग, तसंच सातारा आणि सांगली, कोल्हापूर, तसंच इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या भागामध्ये तुरळक स्वरूपात स्थानिक पातळीवर ढग निर्माण होणार आहे। 3 तारखे आणि 4 तारखेच्या मधात अशी स्थिती आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटू शकते।
3 आणि 4 तारखेचा मधातच अशी स्थिती या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार नाही. ऑलमोस्ट ड्राय कंडिशन आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटू शकते. पावसाची शक्यता फार कमी आहे आणि उद्यासुद्धा कोल्हापूर आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक स्वरूपात ढग निर्माण होणार आहेत आणि एखादी ठिकाणी पाऊस झाला तर झाला, नाही तर खूप जास्त कमी शक्यता आहे. उद्यापासून हे पावसाची इंटेन्सिटी या भागापासून आपल्याला कमी होताना दिसणार आहे. टेम्परेचर्स या भागामध्ये या संपूर्ण आठवड्याभरात कमीच राहणार आहेत. सातारा सांगलीच्या भागात 35पेक्षा जास्त तापमान जाण्याची शक्यता आहे. सोलापूर आणि पुण्याच्या भागात तापमान आपल्याला येणाऱ्या 1 तारखेपासून सर्वाधिक पाहायला भेटू शकतात. पुण्याच्या भागात सुद्धा 40पर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे आणि सोलापूरच्या भागात सुद्धा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटू शकते. इकडे ठाणे आणि मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा टेम्परेचर्स दरम्यान 35पेक्षा जास्त पाहायला भेटू शकतात. येणाऱ्या 27 किंवा 28 तारखेपासून अशी परिस्थिती आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटू शकते. पावसाची शक्यता खूप जास्त कमी आहे. ऑलमोस्ट ड्राय वेदर मुंबई, ठाणे, पालघरच्या आसपास पाहायला भेटू शकते. ऑलमोस्ट ड्राय कंडिशन राहणार आहे संपूर्ण आठवड्याभरात. पावसाची शक्यता खूप जास्त कमी आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.